Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and the chapter is investment accounting. And this is problem number first. See, in investment accounting chapter, there are two types of problems we have to solve. First is fixed interest bearing securities, and next is variable income bearing securities. सी इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग मध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत ते दोन टाईप्सचे आहेत. फर्स्ट आपण फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीज वरचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. अँड देन व्हेरिएबल इन्कम बिअरिंग सिक्युरिटीज वरचे जे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचे प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो फर्स्ट टाईप आहे आपला फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीज. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. On 1st April 2017, 206% debentures of rupees 100 each of Excellent Limited were held as investment by Mr. Tushar at cost of rupees 18,200. See, मिस्टर तुषारने एक्सेलेंट लिमिटेड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यांनी कशात इन्व्हेस्ट केलेत तर 6% डिबेंचर्स जे आहेत तर या सिक्युरिटीमध्ये त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. एक्सेलेंट लिमिटेड पेज इंटरेस्ट ऑन 1st May अँड 1st November एव्हरी इयर. आणि जी एक्सेलेंट लिमिटेड कंपनी आहे तर त्यामध्ये तुषारने जी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर तुषारला जे रिटर्न्स मिळणार आहेत डिबेंचरवर इंटरेस्ट मिळणार आहे. मग हे त्याचे जे रिटर्न्स आहेत त्याचे जे इंटरेस्ट त्याला जो मिळणार आहे हा 1st May अँड 1st November या 2 वेळा मिळणार आहे. सो तिथे वर्षातनं 2 वेळा त्याला इंटरेस्ट जो आहे हा मिळणार आहे एक्सलेंट कंपनीकडनं. ऍक्च्युअल रिसिव्ड इंटरेस्ट केव्हा होणार आहे तर 1st May अँड 1st November. दीज आर द ड्यू डेट्स. इंटरेस्ट मिळण्याच्या ज्या ड्यू डेट्स आहेत ह्या आहेत 1st November, 1st May अँड 1st November. या 2 वेळेला इंटरेस्ट जो आहे हा तुषारला मिळणार आहे. The following are other transactions were entered by him during the year ended 31st March 2018 in regard to those debentures. सी काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत जे आपल्याला त्याच्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. 31st मार्चला इयर एंड झालेला आहे. सी इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काही गोष्टी आहेत ज्या लक्षात घ्यायच्या आहेत. फर्स्ट, जे परचेसेस केलेले आहेत इट शुड बी रेकॉर्डेड इन डेबिट साइड ऑफ दॅट इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आपण प्रिपेअर करणार आहोत सी दिस इज इन्व्हेस्टमेंट अकाउंट इन द बुक्स ऑफ तुषार 6% डिबेंचर अकाउंट. हे आपण जे अकाउंट रेकॉर्ड करणार आहोत तर त्यामध्ये जे परचेसेस आहेत हे डेबिट साइडला येणार आहेत. परचेसेस आहेत ते आणि जे सेल्सचे ट्रान्झॅक्शन आहेत हे क्रेडिट साइडला येणार आहेत. जेव्हा परचेसचे ट्रान्झॅक्शन असतील आपल्याला डेबिट साइडला ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. जेव्हा सेल असेल सेल्सचे ट्रान्झॅक्शन हे क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचे. सी जेव्हा ट्रान्झॅक्शन सेलशी रिलेटेड असेल तेव्हा सेल करून झाल्यावर ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सेल केल्यानंतर वी हॅव टू असर्टन वेदर इट इज अ प्रॉफिट ऑर लॉस. सेल करून झाल्यावर आपल्याला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर प्रत्येक सेल ट्रान्झॅक्शन नंतर प्रॉफिट ऑर लॉस जो आहे हा आपल्याला असर्टन करायचा आहे. You are required to prepare investment in 6% debentures in Excellent Limited account for the year ended 31st March 2018 as it would appear in the books of Tushar Limited. So in the books of Tushar 6% debentures in Excellent Limited account we have to prepare. सो आपण जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेकॉर्ड करूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. फर्स्ट, ऑन 1st April 2017 206% debentures of rupees 100 each of Excellent Limited. See, 200 these are the number of debentures. 6% this is rate of interest
debentures of rupees 100 each. 100 rupees, this is the face value, were held as an investment. See, this is opening balance. हा opening balance दिलेला आहे on 1st April 2017, 200 debentures. त्याच्यावरचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा 6% आहे आणि डिबेंचर्सची फेस व्हॅल्यू जी आहे ही 100 रुपीज आहे. सो फर्स्ट आपण ट्रान्झॅक्शन जे आहे ते रेकॉर्ड करूया. इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला वर्किंग नोट्स ज्या आहेत त्या प्रिपेअर करायच्या आहेत. सो दिस इज अ वर्किंग नोट्स. फर्स्ट, ओपनिंग बॅलन्स 200, 6% debentures of rupees 100 each. We have to ascertain 3 points, that is nominal value, interest means accrued interest and cost. आपल्याला 3 पॉइंट्स जे आहेत हे फाइंड आउट करायचे आहेत. सी, इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये 3 कॉलम्स इथे आपण प्रिपेअर केलेत. नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट अँड कॉस्ट. क्रेडिट साइडला सुद्धा सेम कॉलम आहेत, नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट अँड कॉस्ट. सो इथे अमाउंटसाठी 3 कॉलम्स आहेत. नॉमिनल व्हॅल्यू मध्ये नॉमिनल व्हॅल्यू रेकॉर्ड करायचे, इंटरेस्ट अँड देन कॉस्ट. So first, how to calculate this nominal value? Number of debentures into face value. Number of debentures 200 and face value 100. So number of debentures 200 into face value 100. We will get our result, that is nominal value. आपल्याला इथे nominal value जे आहे हे मिळणार आहे 200 into 100. Amount is 20,000. So this is our nominal value 20,000. Next, accrued interest. हा जो इंटरेस्ट आहे हा accrued इंटरेस्ट आहे बिकॉज तुषारला जो इंटरेस्ट मिळणार आहे हा 2 वेळा मिळणार आहे. वर्षातून 2दा इंटरेस्ट मिळणार आहे आणि तो केव्हा? 1st मे अँड 1st नोव्हेंबर. इंटरेस्ट रिसिव्ड होणार आहे, ऍक्च्युअली इंटरेस्ट मिळणार आहे 1st मे ला अँड 1st नोव्हेंबरला. हे इतर जे आपण ट्रान्झॅक्शन मध्ये जे इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय दॅट इज ऍक्रुड इंटरेस्ट. हा ऍक्रुड इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतोय. सो फॉर कॅल्क्युलेटिंग accrued interest, rate of interest into period in months into nominal value. Rate of interest 6%. डिबेंचरचा रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 6%. आता हा प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी हा सेमच इंटरेस्ट असणार आहे 6% रेट ऑफ इंटरेस्ट. दॅट इज वाय 6 डिवायडेड बाय 100 इंटू पिरियड इन मंथ्स. आता आपल्याला मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. सी, आता मंथ्स कसे कॅल्क्युलेट करायचे? ओपनिंग बॅलन्स केव्हाचा आहे? 1st एप्रिल 2017. सो एप्रिलच्या आधी लास्ट इंटरेस्ट केव्हा मिळाला किंवा केव्हा मिळाला असता तर 1st नोव्हेंबरला. जी डेट दिलेली आहे 1st एप्रिल त्याच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट जी आहे त्या ड्यू डेट पासून मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. जे कंप्लीटेड मंथ्स आहेत तेवढे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचे. आता 1st एप्रिलच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट कोणती? तर 1st नोव्हेंबर. एप्रिलच्या आधीची. सो 1st नोव्हेंबर म्हणजे आपल्याला मंथ्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. 1st नोव्हेंबरला इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणजे इथे नोव्हेंबरचा जो मंथ आहे हा होल मंथ आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचा आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. मार्च पर्यंतच थांबायचं आहे बिकॉज एप्रिल मंथ घेऊ शकत नाही. 1st एप्रिलला ओपनिंग बॅलन्स दिलाय. कंप्लीटेड मंथ्स आपल्याला इथे घ्यायचे, जे महिने कंप्लीट झालेले आहेत तेवढेच आपण घेणार आहोत कॅल्क्युलेशन मध्ये. सो 1st नोव्हेंबर, नोव्हेंबर कंप्लीट मंथ आपल्याला मिळतोय. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. सो 5 मंथ्स साठी आपल्याला इथे जो ओपनिंग बॅलन्स वरचा जो ऍक्रुड इंटरेस्ट आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो मंथ्स 5 divided by 12, 5 months, and nominal value 20,000. मंथ्स इथे रेकॉर्ड केले आहेत.
November, December, January, February and March. सी 1st नोव्हेंबर इथे डेट दिलेली आहे. दॅट इज वाय आपण इथे नोव्हेंबर मंथ सुद्धा कॅल्क्युलेशन मध्ये घेतोय. सपोज इथे 1 नोव्हेंबरच्या ऐवजी जर इथे 30 नोव्हेंबर किंवा मंथ एंडची डेट असती, तर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये नोव्हेंबर मंथ जो आहे हा आपण घेतला नसता. सपोज इथे 1st नोव्हेंबर आता इथे डेट दिली आहे. बट सपोज इथे 30 नोव्हेंबर डेट असती. 30 नोव्हेंबर म्हणजे इथे नोव्हेंबर महिना संपलेला आहे. 30 नोव्हेंबरला जर इंटरेस्ट रिसीव्हड झाला असता, तर कॅल्क्युलेशनमध्ये आपले मंथ कसे आले असते? तर नोव्हेंबर मंथ आला नसता. इथे आपण डायरेक्टली डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे मंथ आपले आले असते. बट इथे 1st नोव्हेंबर म्हटलेलं आहे. ओपनिंग इथे मंथची स्टार्ट आहे. 1st नोव्हेंबरला इंटरेस्ट रिसीव्हड होतोय. सो कॅल्क्युलेशनमध्ये नोव्हेंबर मंथ सुद्धा होल मंथ आपल्याला घ्यायचा आहे. सो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च हे 5 मंथ्ससाठी आपल्याला ओपनिंग बॅलन्सवर इथे इंटरेस्ट जो आहे ॲक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. सो 5 डिवाइडेड बाय 12. So on 20,000, 6% interest for 5 months. So answer is 500. जो इंटरेस्ट आहे तो आपण कॅल्क्युलेट केलाय. What about cost? See, on 1st April 2017, 206% debentures of 100 rupees each of Excellent Limited were held as an investment by Mr. Tushar at cost rupees 18,200. कॉस्टची डायरेक्टली आपल्याला अमाउंट जी आहे ही गिवन आहे, दिलेली आहे. सो ॲज इट इज आपण ती अमाउंट घेणार आहोत. याच्यामध्ये कोणतेही अल्टरेशन नाहीये. 18,200. सो कॅश 18,200. सो फर्स्ट ओपनिंग बॅलन्स जो आहे त्याचे आपल्याला तिन्ही अमाउंट्स कॅल्क्युलेट करून झाले आहेत. नॉमिनल व्हॅल्यू, इंटरेस्ट, इंटरेस्ट मीन्स हिअर इज ॲक्रूड इंटरेस्ट. हा ॲक्रूड इंटरेस्ट आहे. अँड नेक्स्ट इज कॉस्ट 18,200. सो आपण ह्या अमाउंट ज्या आहेत ह्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करून घेऊया. इन द बुक्स ऑफ मिस्टर तुषार ड्यू डेट्स आर गिवन. ड्यू डेट 1st मे, 1st नोव्हेंबर ह्या ज्या ड्यू डेट्स आहेत याला इंटरेस्ट या डेट्सना इंटरेस्ट हा रिसिव्हड होणार आहे. सो जे ओपनिंग बॅलन्स आहे तो रेकॉर्ड करून घ्यायचा आहे. डेट कॉलम डेट रेकॉर्ड करायचे. 2017 एप्रिल 1st to balance brought down. Nominal value 20,000, interest 500 and cost 18,200. सो फर्स्ट आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे हा रेकॉर्ड करून झालेला आहे. आपण ऍक्च्युअल जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आता रेकॉर्ड करायला सुरुवात करूया. बिकॉज आपला ओपनिंग बॅलन्स इथे जो आहे हा रेकॉर्ड करून झालेला आहे. 1st एप्रिल 2017 डेट सेम आहे. 1st एप्रिल 2017 नंबर ऑफ डिबेंचर्स 100, ट्रान्झॅक्शन सेल रेट 98 कम इंटरेस्ट. सी डेट दिलेली आहे 1st एप्रिल 2017. नंबर ऑफ डिबेंचर्स 100. ट्रान्झॅक्शन सेल्स आहे. इथे इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सेल केलेलं आहे. रेट कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट मीन्स इट इन्क्लुड्स इंटरेस्ट. कम इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय करायचंय तर कम इंटरेस्ट आता इथे जो रेट दिलेला आहे त्या रेटला नंबर ऑफ डिबेंचर्सनी मल्टिप्लाय करायचंय. अँड देन जो आपण ॲक्रूड इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत तो यांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये जे आन्सर येईल त्या आन्सर मधून आपल्याला लेस करायचंय. आपण वर्किंग पाहूया. सी 1st April 2017 number of debentures 100, sale transaction rate 98, come interest. First three things that we have to ascertain, that is nominal value, interest and cost.
जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन असेल, वी हॅव टू असर्टन प्रॉफिट ऑर लॉस. जेव्हा सेलचं ट्रान्झॅक्शन असेल, तेव्हा आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो आहे हा फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आपण नॉमिनल व्हॅल्यू, अक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट जे आहे हे कॅल्क्युलेट करून घेऊया. So how to calculate this nominal value? Number of debentures into face value. So number of debentures 100, face value 100. So our nominal value is 100 into 100, 10,000. Next is accrued interest. हा इंटरेस्ट जो आहे हा accrued interest आहे. How to calculate this accrued interest? Rate of interest into period in months into nominal value. Rate of interest 6%. Rate of interest जो आहे हा सगळीकडे सेम आहे. Rate of interest 6%. आता आपल्याला मंथ्स कॅल्क्युलेट करायचे. सी इन द प्रॉब्लेम 1 एप्रिल 2017 ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे तर 1 एप्रिल दिलेली आहे. मग या 1 एप्रिलच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट जी आहे त्या ड्यू डेट पासून ट्रान्झॅक्शनच्या डेट पर्यंत जे कम्प्लिटेड मंथ्स आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो 1 एप्रिलच्या आधीची नियरेस्ट ड्यू डेट कोणती तर 1 नोव्हेंबर. So 1 November means November, December, January, February and March. 5 months इथे 5 months साठी आपल्याला जो accrued interest आहे हा कॅल्क्युलेट करावा लागेल. मार्च पर्यंतच महिने कॅल्क्युलेट होतील बिकॉज मार्च नंतर एप्रिल. एप्रिलच्या फर्स्ट डेटचे इथे ट्रान्झॅक्शन आहे. सो इथे फक्त आपल्याला कम्प्लिटेड मंथ्स घ्यायचे. दॅट इज वाय मार्च पर्यंत आपण थांबणार आहोत. सो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च. So months November, December, January, February and March means 5 months. 5 divided by 12 into nominal value. जी nominal value आपण calculate केली आहे 10,000. So 6% on 10,000 for 5 months. Simple. 6% means 6 divided by 100 into 5 months means 5 divided by 12 into nominal value. यांचं multiplication करायचं आहे. And then we get our accrued interest. आपल्याला accrued interest जो आहे हा याचा मिळणार आहे. So answer is 250. See, जो accrued interest आहे तो आपल्याला मिळाला आहे. So this is our accrued interest. After this accrued interest, we have to ascertain the cost. What about cost? Rate 98 come interest. इथे come interest दिलेला आहे. Come interest means it includes interest. दॅट इज व्हेरी इझी. आता कम इंटरेस्टचं जेव्हा ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल तेव्हा आपल्याला काय करायचंय तर जो रेट दिलेला आहे त्याला नंबर ऑफ डिबेंचर्सनी आता इथे डिबेंचर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. जर सिक्युरिटी गव्हर्नमेंट बॉन्ड असेल तर ते त्या बॉन्ड्स मध्ये नंबर ऑफ बॉन्ड्स जे असतील किंवा आता इथे डिबेंचर आहे सो नंबर ऑफ डिबेंचर्स जे आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचंय या रेटला. सो कम इंटरेस्ट 100 नंबर ऑफ डिबेंचर्स इंटू रेट जो रेट दिलेला आहे 98. So 100 into 98. Answer is 9,800. जेव्हा कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन मध्ये कम इंटरेस्ट तिथे मेन्शन केलं असेल तेव्हा आपल्याला काय करायचंय तर इथे इंटरेस्ट जो आहे जो आपण accrued इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे हा लेस करायचा आहे 250. 9,800 minus 250. Answer is 9,550. So this is our cost. So आपली cost काय आहे तर 9,550. This is our cost.
कमी इंटरेस्टच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय करायचंय तर जेवढे नंबर ऑफ डिबेंचर्स दिलेत त्याला जेवढा रेट दिलेला आहे आता इथे 98 कम इंटरेस्ट म्हटलेलं आहे. सो 98 ने त्या नंबर ऑफ डिबेंचर्सना मल्टिप्लाय करायचंय आणि त्यातून जो ॲक्रूड इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केलाय तो लेस करायचा आहे. देन वी गेट अवर कॉस्ट. नॉमिनल व्हॅल्यू, ॲक्रूड इंटरेस्ट अँड कॉस्ट आपण रेकॉर्ड करून घेऊया. फर्स्ट डेट 2017 एप्रिल 1 बाय बँक अकाउंट. सी सेलचे ट्रान्झॅक्शन आहे. सेल्सचे ट्रान्झॅक्शन क्रेडिट साइडला रेकॉर्ड होणार आहेत. सो बाय बँक अकाउंट नॉमिनल व्हॅल्यू 10,000. Then interest 250. Cost 9,550. Nominal value 10,000. Accrued interest 250 and cost is 9,550. इथे ट्रान्झॅक्शन आपलं संपलं नाहीये. जस्ट आपण ह्या 3 व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या कॅल्क्युलेट केल्या आहेत. जेव्हा सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे तेव्हा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. आता हा कसा कॅल्क्युलेट करणार? तर फर्स्ट वी हॅव टू असर्टन द कॅरिंग अमाउंट and then selling price minus carrying amount, we will get our profit or loss. Carrying amount first आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. आता ही कॅरिंग अमाउंट कशी कॅल्क्युलेट करणार? कॅरिंग अमाउंट कॅल्क्युलेट करताना फर्स्ट डेबिट साइडला कॉस्ट कॉलम मध्ये जेवढ्या सगळ्या अमाउंट्स आहेत त्यांची सगळ्याची टोटल करायची आहे. डिवाइडेड बाय नॉमिनल व्हॅल्यू कॉलम जो आहे त्यामध्ये जेवढे अमाउंट्स डेबिट साइडच्याच नॉमिनल व्हॅल्यू कॉलम मध्ये जेवढ्या अमाउंट्स आहेत त्यांची टोटल करायची. अँड देन 18,200 डिवायडेड बाय 20,000 आणि त्याला मल्टिप्लाय करायचंय. सेलचं जे ट्रान्झॅक्शन आहे ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेल झालेलं आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या नॉमिनल व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचंय. सो आता इथे ओपनिंग बॅलन्स फक्त आहे. सो कॉस्टची जेवढी व्हॅल्यू आहे 18,200 त्याला डिवाइड करायचंय 20,000 नी आणि मल्टिप्लाय करायचंय 10,000 नी. So here is a working 18,200 divided by 20,000 into 10,000. हे 10,000 कसे आले तर जे नॉमिनल व्हॅल्यू आहे सेलच्या ट्रान्झॅक्शनची जी आपण इथे कॅल्क्युलेट केली आहे त्याने मल्टिप्लाय केलंय आणि हे जे 18,200 आहेत हे कॉस्ट आहे. डेबिट साइडला जे कॉस्ट आपण रेकॉर्ड केले 18,200 त्याला डिवाइड करायचंय. जे नॉमिनल व्हॅल्यू आपण इथे कॅल्क्युलेट केले त्याने डिवाइड करायचं. So here is working 18,200 divided by 20,000 into 10,000. Answer is 9,100. So this is our carrying amount. ही आपली carrying amount झालेली आहे. We have to ascertain profit or loss. आपल्याला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे फाइंड आउट करायचंय. मग आता हे कसं फाइंड आउट करणार? तर सेलिंग प्राइस मायनस कॅरिंग अमाउंट. सेलिंग प्राइस मीन्स इथे आपण जी कॉस्ट कॅल्क्युलेट केली आहे दिस इज सेलिंग प्राइस